नमस्कार, पुष्पाज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आता पावसाळा सुरू झालेला आहे, तरी पावसाळ्यानिमित्त मी तुम्हाला इथे कॉर्नचं म्हणजे साध्या मकईपासून मी तुम्हाला मस्त अशी इडली आणि नाश्ता तयार करून दाखवणार आहे आणि तोही पौष्टिक असा आणि लहान मुलांच्या डब्यालासुद्धा तुम्ही देऊ शकता टिफिनमध्ये। तर खूप छान असा पावसाळा स्पेशल मी तुम्हाला मकईचा नाश्ता तयार करून दाखवणार आहे। तर इथे मी एका मकईचे बी काढून घेतलेले आहे, साधी मकई घेतलेली आहे जी गावरान असते ती गावठी। आजकाल स्वीटकॉर्न भरपूर मिळतात, तर स्वीटकॉर्नचं सुद्धा तुम्ही करू शकता, पण साध्या मकईचे छान लागतात। तर इथे दाणे काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि सोबतच तांदूळ भिजत घातले होते अर्धा तास। साधे कोणतेही तांदूळ वापरू शकता। थोड्याशा मिरच्या, थोडंसं लसूण आणि कोथिंबीर घेतलेलं आहे। तर अर्धा तास तांदूळ भिजत टाकले होते, छान स्वच्छ धुवून घेतले। तांदूळ थोडेसे जास्त क्वांटिटीमध्ये घ्यायचे आहे, म्हणजे मकईच्या दाण्यांपेक्षा तांदूळ थोडेसे जास्त घ्यायचे आपल्याला। 1 वाटी जर असेल तर 1.5 वाटी आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे। तर हे सगळं साहित्य मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। सोबतच इथे जिरं घातलेलं आहे थोडंसं आणि चवीला मीठ घालायचं आहे आणि सगळं साहित्य पसरवून घ्यायचं, बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला। बघा, थोडंसं पाणी टाकून मी छान असं बारीक करून घेतलेलं आहे अशा प्रकारचं। आणि आता इथे आपल्याला 2 पदार्थ तयार करायचे आहे, म्हणून मी इथे थोडंसं बॅटर जे आहे ते बाजूला काढून घेत आहे। इडलीसाठी आपल्याला वेगळं बॅटर ठेवायचं आहे, म्हणून हे बघा आता हे बाजूला ठेवून देते थोडा वेळ। आणि याच्यामध्ये मी थोडंसं बेकिंग सोडा टाकणार आहे, अगदी किंचित। तुम्ही इथे इनोसुद्धा घालू शकता, पण बेकिंग सोडा घाला किंवा इनो घाला, ही जी इडली आहे ती एकदम मऊसूत होणार नाही, कारण हे जे मकई असते, कॉर्न असतं ते थोडंसं हार्डच असतं। तर त्याच्यामुळे खूप सॉफ्ट असं आपल्याला इथे इडली होणार नाही, पण खूप टेस्टी अशी नक्कीच तयार होईल। जी रिॲलिटी आहे मी ती इथे सांगत आहे तुम्हाला, कारण मी याच्या आधी ढोकळासुद्धा बनवला होता, त्याची पण रेसिपी इथे अपलोड केली आहे आणि ढोकळा खूपच छान असा झालेला आहे। तर तुम्ही नक्की जाऊन तिथे चेक करा माझ्या चॅनलवर। तर बघा, सगळं इडली पात्राला इथे तेल लावून घेतलं मी आणि छान असं इडली पात्र गरम करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये ठेवून देत आहे। पाण्याला उकळी आल्यानंतरच इथे आपल्याला ही इडली ठेवायची आहे। तर 2 भांड्यांमध्ये ठेवलेली आहे मी इडली आणि चांगले 15 ते 20 मिनिट आपल्याला इथे होऊ द्यायचं आहे, शिजू द्यायचं आहे। जोपर्यंत इडली शिजत आहे आपली, तोपर्यंत आता इथे आपण हा दुसरा नाश्ता तयार करून घेऊया। तर आता इथे ह्याच भांड्याचं थोडंसं पाणी टाकून मी इथे हे बॅटर लागलेलं होतं ते इथं ह्या भांड्यामध्ये टाकून घेत आहे, कारण आपल्याला इथे डोशासारखा नाश्ता तयार करायचा आहे। तुम्ही याचा असा प्लेन डोसासुद्धा करू शकता, तो पण खूप छान होतो। पण मी इथे पुन्हा छान असं टेस्टी लागावं म्हणून थोडंसं 1 टमाटर, कांदे आणि 1 शिमला मिरची घेतलेली आहे आणि कोथिंबीर वगैरे टाकलं होतं वाटणामध्ये, म्हणून इथे टाकत नाही आहे, तर तुम्ही टाकूसुद्धा शकता। तर अशी पॅन घ्यायची आहे किंवा मग तव्यावरसुद्धा करू शकता। तर थोडंसं इथे तेल टाकलं आणि पाणी शिंपडलं तव्याला आणि पुसून घ्यायचं आहे अशा प्रकारे। तवा छान गरम होऊ द्यायचा सुरुवातीला। मी इथे नॉनस्टिक तव्याचा वापर केलेला आहे आणि असं बॅटर थोडंसं टाकून घ्यायचं आहे। पातळ केल्यामुळे काय होईल, नाश्ता जो आहे तो आपला छान असा होईल आणि खूप जाड असं होणार नाही। जर बॅटर जाड असेल तर मग जाड होईल आणि इथे आपला जो हा नाश्ता म्हणजे डोशाचा प्रकार जो आहे तो जाड होईल आणि तेवढा टेस्टी लागणार नाही। तर अशा प्रकारे असं पसरवून घ्यायचं आहे याला गोल गोल असं, व्यवस्थित छान दिसावं म्हणून व्यवस्थित असं, कारण कांदे वगैरे टाकले म्हणून तेवढा आकार येणार आहे व्यवस्थित। तर इथे थोडंसं तेल टाकून घेते आणि याला असं झाकून ठेवून द्यायचं आहे। 2 मिनिट असं झाकून ठेवायचं आहे आणि 2 मिनिटानंतर बघायचं आहे। तुम्ही साध्या तव्यावरसुद्धा करू शकता अशा प्रकारचा नाश्ता। आणि आता एका साईडला झालेला आहे आणि दुसऱ्या साईडला असं पलटवून घेत आहे मी आणि दोन्ही बाजूला मस्त असं खरपूस, बघा किती सुंदर असं दिसत आहे आणि खायला तेवढंच टेस्टी आहे। इडलीपेक्षाही खूप छान असा टेस्ट याचा तयार झालेला आहे। तर मस्त असं मी दुसरंसुद्धा इथे हे डोसे आहेत ते तयार करून घेत आहे। हे बघा, असं व्यवस्थित पसरवायचं आहे याला, असं प्लेन जर साधा प्लेन तुम्ही डोसा लावला तर गोल गोल पसरवता येईल, पण इथे कांदे वगैरे टाकले त्याच्यामुळे थोडंसं पसरवायला थोडंसं जमत नाही व्यवस्थित। तर हे सुद्धा झाकून ठेवायचं आहे आणि बघा अशा प्रकारे मी संपूर्ण करून घेणार आहे। तर आता इडली इथे थंड झालेली आहे, थोडीशी गरमच आहे। बघा, पटकन निघते साच्यातून। हे बघा, छान अशी फुलत नाही, कारण तुम्हाला सांगितलं होतं मी की हार्ड असतं हे मकई जे, त्याच्यामुळे एवढी सॉफ्ट होत नाही। तर बघा, अशीसुद्धा खायला छान लागते, तुम्ही चटणीसोबत अशीसुद्धा खाऊ शकता। पण अजून आपल्याला याला टेस्ट द्यायची आहे म्हणून थोडंसं मी याला बारीक बारीक याचे तुकडे करून घेणार आहे आणि याला फ्राय करून घ्यायची आहे आपल्याला हलकीशी, कारण याच्यामध्ये सगळं ऑलरेडी साहित्य टाकलेलंच आहे, तिखट वगैरे, मिरची वगैरे, त्याच्यामुळे अशीसुद्धा तुम्ही खाऊ शकता।
तर संपूर्ण इडल्याचे आहेत तशा तुकडे करून घेतले आहे बारीक बारीक। आणि आता हे थालीपीठ झालेले आहेत, म्हणजे डोसा म्हणा किंवा थालीपीठ म्हणा, तर हे झालेले आहेत। तर आता त्याच पॅनमध्ये मी थोडंसं तेल घालून घेते आणि जिरं मोहरी टाकून घेतलेली आहे बघा, तळतळली आहे, आणि थोडासा कढीपत्ता घालायचा आहे। तर आता याच्यामध्ये तिखट वगैरे घालायचं नाही, नाहीतर खूप तिखट होऊन जाईल हे बघा। आणि याच्यामध्ये ही इडली टाकून घेतलेली आहे। तर थोडंसं इथे मी नंतर हलकंसं तिखट वगैरे टाकून घेते, थोडंसं तिखट म्हणजे लाल तिखट जे आहे ते चांगलं दिसायला पाहिजे म्हणून थोडंसं तिखट आणि थोडंसं मीठ टाकून घेते आणि असं परतून घ्यायचं आहे, अगदी 1 मिनिट परतून घ्यायचं आहे बघा। मस्त अशी फ्राय इडली आपली तयार झालेली आहे। कोथिंबीरसुद्धा टाकू शकता तुम्ही, पण मी सगळं टाकलेलं आहे साहित्य, त्याच्यामुळे कोथिंबीर टाकलेलं नाही आहे। तर बघा मस्त असा आपला हा पोटभरीचा नाश्ता, आणि ह्या पावसाळ्यामध्ये नक्की तुम्ही करून बघा, आणि चवीला तर खूप छान लागतो, आणि लहान मुलांच्या डब्यालासुद्धा तुम्ही टिफिनला हा नाश्ता देऊ शकता। तर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन छानशा रेसिपीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।